नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कैरीचे पन्हे। तर चला आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। त्यासाठी एक मी मोठ्या आकाराची कैरी छान उकळून घेतलेली आहे। कुकरला लावा किंवा वरती अशा एखाद्या पातेल्यात तुम्ही ही कैरी शिजवून घेऊ शकता। तर यातला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता कैरी जरा थंडी झालेली आहे, त्यात जो गर आहे तो एका बाउलमध्ये आपण चम्मचने काढून घेऊया। सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर तुम्ही हा गर काढताना अशी छोटी किसणी बघा मी साईडला ठेवलेली आहे, तशी घेतली तरी चालेल, पण याला दल खूप छान आहे आणि मऊसूत ही कैरी शिजलेली आहे, त्याच्यामुळे ती चम्मचने इझी तो गर निघणार। अशा पद्धतीने बघा, अजिबात शिरा जास्त नाही आहे त्याला। शिरा म्हणजे असे दोऱ्यासारखे असतात बघा, तशा नाही आहे त्याला जास्त, आणि दल खूप छान मऊसूत आहे, त्याच्यामुळे चम्मचने ते इझी निघून जात आहे। हे बघा, अशा पद्धतीने कोयला असलेला सगळा गर मी आता बाउलमध्ये काढून घेतला आहे। तर कैरी म्हटलं की उन्हाळा स्पेशल आहे, सर्वांच्या आवडीचं आहे। तर आपल्या आजी आजोबा असे म्हणायचे की उन्हातून आल्यावर जर तुम्ही एक ग्लास कैरीचं पन्हं पिलं तर उन्हाचा त्रास होत नाही आणि हातापायाची आग होत नाही, डोळ्यांची जळजळ होत नाही असे म्हणायचे। तर आता आपण बघा छान मस्त हे कैरीचा जो गर आहे तो एका बाउलमध्ये काढून रवीने मी घोटून घेतला आहे। आता यात आपल्याला चवीप्रमाणे गूळ घ्यायचा आहे। गूळ नसेल आवडत तर तुम्ही साखर देखील घेऊ शकतात। आता ही एक कैरी होती, त्याच्यामुळे मी चवीप्रमाणे थोडाच गूळ घेतलेला आहे। आता चम्मचने हे छान घोटून घ्यायचं आहे आपल्याला। रवीने हे गुळाचे खडे असे विरघळणार नाही, त्याच्यामुळे चम्मचने असे प्रेस करून छान आपण हे मस्त घोटून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला पन्हं जर पातळ हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी मिक्स करून घेऊ शकता। ती साल आणि कोय थोडीशी अर्धी वाटी पाण्यात धुवून तुम्ही ते पाणी यात टाकून थोडं पातळ बनवू शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त छान घट्टसर असं आपलं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे। जेवणासोबत चपाती बरोबरही खूप छान लागतं खायला, आणि उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ खावे कारण की उन्हाळ्याचा त्रास होत नाही। तर यात आता मी चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर घेतली, अर्धा चम्मच। याने पन्ह्याला खूप मस्त टेस्ट येते आणि खूप छान लागतं खायला हे पन्हं। तर चला हे छान मिक्स करून घेऊया। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा करा, आणि उन्हाळा असल्यामुळे तुम्ही अशा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। उन्हाळ्यामध्ये असे गुळापासून बनणारे पदार्थ, सरबत, पन्हे असे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीने खायला द्या।